अवैधरित्या दारूची तस्करी केली जात असताना गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून 2,13,600 रुपयांचा दारूसाठा व 13,25,000 रुपयांची 2 वाहने असा एकूण 15,38,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी तब्बल 8 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। यातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे। उर्वरित 4 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। आज 30 ऑगस्टला दुपारच्या सुमारास ही कारवाई गडचिरोली आरमोरी मार्गावरील पाल नदीजवळ करण्यात आली। निखिल देवाजी धोडरे वय 25 राहणार गोंडपुरा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली, सचिन अशोक लांजेवार वय 30 राहणार तुमखेडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया, परमेश्वर तुळशीराम कांबळे वय 31 राहणार गणखेडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया व श्याम बसूद सोनवणे वय 23 राहणार गणखेडा तालुका कोरेगाव जिल्हा गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। तर सलमान सिद्दीकी, रमेश सादुलवार, बाल्या पेदुलवार तिघेही राहणार चामोर्शी व शंकर रॉय राहणार भिक्सी तालुका चामोर्शी हे चौघे फरार आहेत। हा मुद्देमाल भिक्सी येथील कुख्यात दारू तस्कर शंकर रॉय याच्या मालकीचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली।